आपण राहुलजींना भेटलात, राहुलजींनी आपल्याला सांगितलं की तुम्ही कर्नाटकमध्ये जाऊन त्या ठिकाणी एफआयआर दाखल करा. कर्नाटकमध्ये 0 एफआयआर दाखल झाला. नाही ठीक आहे, त्यांनी नसेल सांगितलं, तुम्हाला मनात वाटलं असेल, पण मी तुम्हाला सांगतो, नाही नाही द्या ना शेवटी, असं नाही द्या शेवटी, पण मी तुम्हाला सांगतो, आपण जर बघितलं तर याच्यामध्ये हा जो काही 0 एफआयआर आहे हा घेण्याचा अधिकारच कर्नाटकला नाही. इट इज इल्लीगल. याचं कारण 0 एफआयआरच्या संदर्भातला नियम असा आहे की ज्यावेळी विक्टीम एफआयआर करण्याच्या परिस्थितीत नसेल त्यावेळीच विक्टीमला 0 एफआयआर करता येतो. जिथे एफआयआर करायचा ज्यांचं ज्युरिस्डिक्शन आहे त्या ज्युरिस्डिक्शन मध्ये जर विक्टीम पोहोचू शकत नसेल तर 0 एफआयआर होतो आणि तो 0 एफआयआर हा त्या पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी कन्वर्ट होतो. अशा पद्धतीनं 0 एफआयआर घेण्याचं ज्युरिस्डिक्शन कर्नाटकला बिलकुल नाही. उद्या हे जे काही कर्नाटकने केलं आहे यात काय होणार? उद्या जर हीच पद्धत ठेवली तर आमचे विखे पाटील साहेब मुंबईच्या पोलीस स्टेशनमध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याच्या विरुद्ध 0 एफआयआर नोंदवतील. आणि माझ्या दबावापोटी समजा नोंदला गेला, मी आणत नाही दबाव, नोंदला गेला आणि तो 0 एफआयआर म्हणून जाईल. आणि म्हणून याकरता 0 एफआयआर नाही आहे. मी आपल्याला पद्धती पण सांगतो. हे यू मे बी अग्रीव्ड अँड यू हॅव ऑल राईट टू बी अग्रीव्ड, पण त्याच्यातली पद्धत ही आहे, याकरता पद्धत अशी दिलेली आहे की अशा पद्धतीनं तुम्हाला जर वाटतं की एफआयआर दाखल झालाच पाहिजे आणि समजा प्रशासनाचं मत आहे की एडीआर विल बी कन्व्हर्टेड इनटू एफआयआर, तर याच बीएनएसच्या कायद्याने तुम्हाला 175(3) दिलेला आहे, ज्याच्या अंतर्गत तुम्हाला संबंधित कोर्टात जाता येतं आणि कोर्ट डायरेक्ट करतं की याच्यात एफआयआर दाखल करा. त्यामुळे हा जो काही कर्नाटकने जे काही केलेलं आहे तुमच्या मनात नसेल, पण हे कर्नाटकने राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टिगेशन नीट चाललेलं नाही, कुठेतरी इन्व्हेस्टिगेशन डिरेल करण्यात येत आहे, कुठल्या तरी दबावाखाली इन्व्हेस्टिगेशन चाललंय. अशा प्रकारे महाराष्ट्राची मानहानी व्हावी म्हणून कर्नाटकने हा रजिस्टर केलाय. अन्यथा नाही, याला शेमचा विषयच नाही.